गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र आहे। तशातच साथ सोडून गेलेल्या राजन साळवींनंतर कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याची चर्चा रंगली होती। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही अशी खंत त्यांनी पण व्यक्त केली होती। पण कथित नाराजीच्या बातम्यांवरून भास्कर जाधवांनी सारवासारव केली। शिवसेनेत संधी मिळाली नाही असं म्हटलंच नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच विरोधी पक्षनेतेपदासाठी रडगाणं गात असल्याचा प्रचार करणंही चूक असल्याचं भास्कर जाधव म्हणतायत। मला शिवसेना पक्षाने माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली। हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातोय। मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा। माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षांमध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे। जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणायचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही। असलं नौटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही। दरम्यान भास्कर जाधव क्षमतेनुसार संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती असल्याचं म्हणतायत। मात्र त्यांना आजवर मिळालेली संधी नेमकी काय सांगते आपण जाणून घेऊया। 1992 ला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष सुद्धा भास्कर जाधव होते। 1995 ला चिपळूण मतदारसंघाचे ते आमदार झाले। 1999 ला देखील चिपळूण मतदारसंघाचे ते आमदार म्हणून निवडून गेले। 2006 ला विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2009 ला गुहागर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून गेले। 2009 ला नगरसेवकासह नगर विकास खात्यासह 9 खात्यांचं मंत्रिपद भास्कर जाधवांना देण्यात आलं। तर 2009 ला रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील भास्कर जाधवांकडेच होतं। 2013 ला राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद देखील भास्कर जाधवांना देण्यात आलं। तर 2013 ला पुन्हा वन खात्यासह 7 खात्यांचं मंत्रिपद भास्कर जाधवांकडे होतं। आणि 2014 ला विधानसभेवर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून गेले। 2019 ला विधानसभेवर पुन्हा ते आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यानंतर 2024 ला देखील पुन्हा एकदा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत। तर 2024 ला शिवसेनेच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।